चहा द्यायचा नाही खायला. झाला का ग चहा? हा झालं. धर. तुला परत मला जवळ लागायचं म्हणून. आणि जरा फोन बिन व्यवस्थित ऐकत जा जरा. मी व्यवस्थितच ऐकते. कुठला फोन? अगं तुझ्या मावशीचा. कुठला म्हणजे काय? आणि तुझं काय गेम गेम गेले करस कशी वागते सारखी सदा का नीट माझं ज्ञान घालवू नका. माझं ज्ञान जाग्यावे. रेंज मध्ये बसायचं थोडस. आणली ठेव तिकडे राहू दे. रेंज मध्ये बसत जा किंवा जरा मावशीच्या. मी रेंज मध्येच होती. नशीब ती रेंज मध्ये नव्हती. तरी नशीब त्या आपल्याला नाही ना त्याने अख्ख्या गावात डुंडळा पेटला असता लग्नच लावून आणलं असतं माहितीये का? आपल्याला कशाला मध्ये घेते? आलत का ती? आलत का म्हणजे सांगितलं नव्हतं म्हणून नाही आलं माहितीये का? राहू द्या राहू द्या. चल मी पण जातो. थांब बाळा. मला जायचंय उशीर झाला एकतर. मी काय म्हणते जावं तुम्ही वाड्याव पण पैसे घेऊन या. मग कशाला पैसे लागतात? अमृत आली तेव्हा तसंच दाखवलं. या अमृतात जाऊ दे. काय दाखवलं? काय कमी जाऊ आपल्या घरात? काय कमी म्हणजे बघता का जरा डबे बिबे उघडून कधी? काय नाही असं नाही. केळ आहेत हे आहेत चांगलं पौष्टिक खायला घालतोय तुला. नाही साखर नाही घरात. चहा पावडर नाही. आणतो. काळजी घेत जावा जरा. जावा तुम्ही. बरं मी काय म्हणते आणि लवकर या जरा. येतो की लवकर. त्याला काय तवा जायलाच चाललोय. पैसे घेऊन या. बरं मी जातो बरं का? बर जा मग. जातो की. हो जावा. जातो. ऐका ना. हा बोल की. काय लवकर येताल ना तुम्ही? लवकरच नाही. मला उशीर होईना आज संध्याकाळी यायला. लय काम आहे पाटलाच्या वाड्यावरती. तुम्हाला आज काय वाटतंय का? काय तवा सकाळी उठायचं कामाला जायचं संध्याकाळी रिटर्न यायचं. काही वाटत नाही मला. बघ काहीच नाही. अजिबात काय वाटत नाही मला. उलट उशीर झालाय मला. जाऊ दे मी जातो. तू कुठं चालली? जाते की आता. करते अभ्यास तरी. तुमच्या भांडणानं तर नको झालंय मला नुसतं. सारखी ती भांडणच. सोने ग बस. बरं मी काय म्हणते मी आज कशी दिसती? मम्मी आज एका नाही लय चिकनी दिसती बघ. खरंच? लय भारी दिसती. ह्यांचं डोळं काय खसाड झाल्यात का काय? मग ह्यांना एवढं मी फुलकावण्या देते तरी त्यांना माणसाला दिसत नाही. अगं मम्मी कामाच्या नादात नाही ग लक्षात राहत. असू दे पण तुला भारी दिसती. अगं सोने आज माझ्या लग्नाचा आहे का नाही 10वा वाढदिवस आहे. होय. हो तू 10 वर्षाची आहेस की सोने आता? अॅनिव्हर्सरी मम्मी. थँक्यू बाळा. सोने हे बघ आज जर तुझ्या पप्पांनी जर केक नाही आणला तर मी जाते केक आणते. त्या केक मध्ये ना असं त्यांना लावते असं करते. आणि विश पण नाही ना केलं मग मी त्यांना दाखवते ती हाय आणि मी हाय. अगं मम्मी नाही असं दे की करताल की संध्याकाळी आल्या विश. बापाची साईड घेऊ नको. आणि ऐक मम्मी जरी त्यांनी केक नाही ना आणला तरी मी 2 पपया घेऊन आली. आपण पपया कापून तुझी अॅनिव्हर्सरी साजरी करू. अगं पप्पायवाने तोंडाचे काय पप्पाया कापून अॅनिव्हर्सरी करतात वेतावा. कशी बापासारखीच बोलती का तू पण? राहू दे जाते मी. पप्पाया कापती. ओ अप्पा कुठं? अहो सकाळ सकाळ केळा. तू काय करतो इकडं? पाणी देतो तू कशाला? काय नका कोण आज बी आहे का कुठे त्या झाडाखाली बसलाय वर तिकडं? ते सकाळी त्याशिवाय मला ऐक नाही. तू एक काम कर. मला तू कसा आडवा आला तीच का आणला का तू? मला जाऊ दे. मला सकाळचा बरं ते जाऊ द्या. अरे ते दिवस उजवाडला पडला का? मला माझं एम चाललेला का? ते जाऊ दे. मला केळ द्या. माझं झालंय. नाही झाल्या. हे बघ माझं भरतीच चाललंय. मला मी माझं वजन वाढवतो. या तुम्हाला काय आडवा येऊ नको. तुझा मी वजन कमी करायला बघते. मला केळ द्या. त्याशिवाय माझा अर्धच झाले. अरे तिथं अगोदर बसलाय ना तू. जा ना अगोदर मोकळा होईल चांगला आणि मग केळ खाला का तू? नाही ना झाला अजून. त्यासाठी तर मी बघत होतो वाट कोणाची तरी. तुम्ही भेटलाच देवासारखा. म्हणजे तू मला केळ द्या. तू केळ खाणार आणि ऑफिसला मोकळा होणार का तू? त्याशिवाय नाही जमणार बाप्पा. अरे पाणी पण संपत आले. तुम्ही द्या राव. कुठलं पाणीला का टाकतोय तुला का? हे. तुझा तुला मला आडव. हे शुद्ध पाणी आहे आप्पाशी. अरे कशा शुद्ध लागा तो खुशाल बसलाय तुझा मला आडव. माझा व्यायाम थांबतो यार. मला केळ द्या राव. केळ द्या. नको 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 नाही तुझा केळ नसेल तर रंगी तंतन तंतन कुठं चालली तिकडे करत? अहो काय आप्पा काय करू मग? तन करू लय लोक असं कसं करलोय असं चांगलं भरदार साडी बिडी चांगली सुंदर दिसते का तू?
खरंच आप्पा? अगं लय भारी दिसते, चिकनी दिसते खरंच. आप्पा हा. तुम्हाला मी चांगली दिसली. हा तुम्ही मला सांगा आप्पा, काय कमी आहे का माझ्यात? अजिबात नाही काय कमी. मी आज छान दिसते का नाही? एक नंबर दिसते अगं रंग खरंच. अहो माझ्या नवऱ्याला तरी सुद्धा मी पटा नाही. मी म्हणते आज हो मी कशी दिसते काय नाही, काही उत्तर नाही त्या माणसाचं. अगं रंगे आप्पा त्याला, तुम्ही काय करताय हे? अगं त्याला कधी अजूनपर्यंत जन्मात कळलंय का तेव्हा? पण आप्पा हे असं काय करताय तुम्ही? अगं मी आता पोलीस भरती होणार आहे, मला सांगितलं या वजन वाढवायचं कमी करायचं. हा मन चाललं या. हे केळं खाऊन? हा अहो तू आप्पा, नाही कुठं चालली ना, तू कुठं चालली पण तू? अहो आप्पा आज माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी नाही का, माझा birthday लग्नाचा. अरे तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे का? आला खरंच की तेव्हा. अगं रंगे थांबा, मी सांगतो तुम्हाला. हॅपी अॅनिव्हर्सरी. ए बाबा, हात धुतलास का तू? अरे कोण तुला कधी अक्कल यायची का? अरे मला करू दे हॅपी अॅनिव्हर्सरी. तू लगेच करतो हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी. मला येत नाही, मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. हॅपी ए, अॅनिव्हर्सरी. छे बाबा. हात हे पाणी शुद्ध आहे, माझा हात 24 तास ओला असतात. अरे कसलं पाणी आहे? कुठं के जाऊन आलाय तू? हे माझा हात ओलाच असतात 24 तास, माझे गोरे पान हात आहेत. तू रंगे तुझा दुकानाला ह्याच्याकडे मी बघतो जरा. तुझा बघा ती पाणी कसलं आहे, कसलं नाही. हॅपी अॅनिव्हर्सरी बरं का. आप्पा, thank you. आणि रंग कुठे आहे आपला? अहो आप्पा सकाळ धरण विश पण केलं नाही मला त्या माणसाने. अरे त्यो माणूस तुझा जा. अरे कोंडू तुला कधी अक्कल यायची का? मी अगोदर हॅपी अॅनिव्हर्सरी करायचो, तू लगेच हात धरतोय का तिचा? तुमच्या बदली मी दिलं ना. तू एक काम कर, जाऊ ऑफिसला परत बस जा. मग जाऊ दे. अहो, ते गायचे पाय गायचे. अरे गपला का, मला व्यसन अजिबात नाही. कुशाल पाटील कवडारात गोरत्यात ह्यांना काय सांगायचं बी? काय करा खाते पाटील. अरे अप्पा काय लाव खुशाल डरा ह्याच्यासारखं नाही थोडा आळस आलता. बरं तुला सांगितलेलं काम केलं का ते? पाटील तेच विचारलो म्हणलं, सगळ्याला आमंत्रण सांगायचे, कुणाला सांगायची? सगळ्याला सांगायचं. त्या खालच्या वरच्या आळ्याची सगळी, सोम्याला सांग, गोम्याला सांग, त्या दादासाहेब पाटील हा. दादासाहेबांना नका आमंत्रण सांगू राव. तो काय नीट काय ते एक राहिलं ना, एक सुद्धा गावातला नाही राहायला पाहिजे. ती गेलंय गावाला. कुठं? गावाला गेलंय तो का मला वाटलं तरी कोंड्या येणारच मागाव. ती कोंड्या लवी ताप देते राव. जाऊ द्या, मी काय म्हणतो या एक ठेवत नाही माणूस गावातला. सगळं गावातला एक माणूस ठेवायचा आणि नाही. ऐका की- आणि पाटलाच्या घरी अशी मेजवाने नाद नाही करायचा पाटलाचा बी. ऐका की हा नियोजन सगळं झालं ना, पण सगळं नियोजन झाले. हो, पाटील. हे सगळं अरे अप्पा नियोजन तुम्ही काय रे आज कोण सगळ्याला आहे? आमंत्रण देताय मला. मा- मी गावचा डॉन आहे राव. मग आता काय ते आम्ही चांगलं येतोय? नाही. हा? माझं डोकं एकदा हल्लं की मी सगळी गाव हे करील, बंद करील. अरे माहिती तुम्हाला? कोंड्या तू लय केसावर हात फिरू नको, तसं नाही तुझं पाटील, केस मला काय जातेली. केसांना काय बोलू नका, मला मला का बोला. पायाला काय याड लागले काय? कोंडो सगळ्याला आमंत्रण तुला सांगायचं. बी सांगितलंय, आता हे सांगितलंच ना तुला. बरं पाटील अहो. हा. मी जाऊ का? बाकीचे बघू सगळं सगळं. जबाबदारी आप्पा तुझ्याकडे आहे. हा जा, तुम्ही जाऊ का? हा, हो. हो अहो, चालतंय. पाटील, मी बी जातो त्यांच्यावर. कशाला तू जातो? मला माहितीत ना कोणाला आमंत्रण द्यायचंय कोणाला नाही. ते काय ते इकडे तिकडे हिंडत बसणार आहेत. मग तू जातो म्हणतो का? हो पाटील, मला पण डॉन म्हणतात. मशिया नाही तू जाता. अहो मी आहे म्हणून तर सगळे आहेत. होय आलो 2 मिनिटात. ओ आप्पा थांबा, मला पण येऊ द्या. काय? गेले एकदा की मला परत काय घालणार नाही. मग जा. अरे ही सोन्या कुठं काय बसले, कोंड्या बी माग लागले कारण नसताना. पाणी घ्या. अरे कोंड्या काय इथं करता काय बरं? आणि कोण मला पाणी हे करताय वय खुशालला का मी पडलो त्याचं काय नीट धरायचं ना जरा. मला माहिती होत तुम्ही. हॅलो
हा थांब नंतर फोन करतो तू. अरे बना अजून मी त्या फोनच्या नादात पडला वर तू हा हॅलो हा ठेवू का तुम्ही पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या अरे कोण तुला तर अजिबात अक्कल नाही शिकुशल तांब्या कुठला आणि मला पाणी पाचतोय इथं. अहो पण पाणी हे चांगलं आहे राव आप्पा. कशाचं चांगलं या? शरीराला चांगलं आणि असतं. गायबान्या आणि तुला मी आमंत्रण सांगा तुला पाटलाने कशाला मला लावलं आमंत्रण कशाचं आमंत्रण कशाचं नाही नाही चल की तुझं मी लग्न लावतो तू जा ना मला सोडून जा तिकडे अमृताला बघायचा सगळं जा आणि सगळं लग्न बिग्न लावून ये. तुम्हाला कळलं वय अरे कळलंय गायबान्या काय कशाला सांगितलं तो अरे मला तू न्यायचं ना अरे मी तुला लग्न लावून दिलं असतं पण लावून मला दिलं नाही असतं. म्हणलं ठेवतात तू निघून गेला निघून गेला परत तू हा? अरे थांब गप की की. तो मी बोलतोय की बरं ऐक आता जाऊ दे जाऊ दे काय खुशाल का तू बरं जाऊ दे तुला मी नंतर दाखवतो बरं वाड्या यायचं कशाला विक आता अरे सोन्या आला का तुला कधी अक्कल यायची गिळा यायचं गिळा पाटलाच्या घरी प्रोग्राम आहे आज संध्याकाळी कसला आणि प्रॉब्लेम लवकर येऊ नका तिकडं निवांत ये सगळं उरकलं ये घरचं बिरचं नाही खायचं म्हणलं की तू सगळ्या अगोदर तिथं असतो नाही तू जरा स्वयंपाक बिपाक सगळ्याचा व्यवस्थित होती होऊ दे. आणि मग तू ये मग या अरे गोंडूला का तुला मी त्या पाटलाने मला कशाला हे चांगलं अहो पण ह्याला मी त्या एकटा हातात सांगतो म्हणतोय अरे मी, मी सवय एकटा आहे, सवय नाही ते. सांगतो मी एकटा सांगतो अरे कोंडू पाणी पाच. हे नको बरं सोन्या जाऊ का मी हा लवकर ये किती वाजता येऊ संध्याकाळी 7-8 वाजता ये पार निवांत ये हा, मग आणि चालतंय. पोटभर खा गुलाबजाम वगैरे सगळं या हो तुझा तू मला माहिती आहे हावड्याकडेच करणार चकुली ए चकुली चकुली काय रे दादा मला इथं लय हाडीचं काम आलंय हा. तुमच्या आतमध्ये घेऊन जा मी चाललोय ए सोन्या तुला सांगते ते खुर्ची आणून आत ठेव आधी लवकर ठेव नाही तर थांब तुझ्याकडे आले बघ आता लय तुझे नाटक झाले काय बने तुला आल्यावर सांगते काम करत नाही खुर्ची बाहेर घेतली बसन बाहेर ठेवून चाललाच होय आल्यावर सांगते तुला आता सोने दर की मी टाकले आता टाकी थोडस अगं तू कोंबड्या भुकाजल्या असत्याल म्हणजे मला लाव टाकाय आणि तू बस घरी टाक तू काय नाही होत धर टाक तू रंगी तुलाच हौस होती हो रंग का बाप्पा अयो धर सोना की अगं धर ए सोने काय अगं काय टाकते तांदूळ नीट करताय का म्हणजे आजचं निवेदन दिसतंय गाड्या अहो आप्पा कशाचं काय तवा कोंबड्याला टाकते तांदूळ म्हणजे मी मला वाटलं नीट करून तुम्ही आज मसाले भात हाच्या कोंबड्याला म्हणजे आज पार्टी ऑफ एनिव्हर्सरी कशाचं काय आप्पा अॅनिव्हर्सरीच ती माणूस सकाळी गेला अजून पत्त्या नाही घरी म्हणजे त्याच्या विश सुद्धा विश्वासामुळे केलं नाही सकाळपासून मला ऐक की म्हणजे आज संध्याकाळी जेवाय नाही काय जेवायला नाही काय लका वाढदिवस लका तुमच्या लग्नाचा वाढदिवस आणि जेवाय नाही कुशाल म्हणती या अहो ते माणूस तर घरी आला पाहिजे ना तेव्हा जेवाय करीन ना अगं तू त्याच्यावर कशाला विश्वास ठेवती तो काय नीट आहे, तो नादाला लागलाय आता लय आप्पा आपल्या नादाला लागलाय नीट सांभाळून बोला जिब्बी बाप्पा माझा नवरा काय नादिक माणूस दिसतो काय तुम्हाला अगं तुला म्हणजे काय माहितच नाही वय माहिती नाही म्हणजे असं कसं बोलताय तुम्ही अगं त्याला जुगाराचा नाद लागलाय त्याला मटक्याचा नाद लागलाय अयो! ते पत्ते खेळतोय या. कुठं मी काय करतोय ते तुला माहित नाही काय गप्पा आप्पा तुम्ही मला खोटं बोलता काय अरे मी लका म्हणजे तुला मी खोटं बोलतोय तुला वाटतंय खोटं बोलून मी पण ती मला पैसे सगळं घरी आणून देतात मग कस काय जुगार खेळतात अगं ऐक पाटलाचा पगार झाला तुला देत असेल पैसे पण बाकीचं बघ त्याला नाद का मोटर एक कुठं नारळच विक कुठं काय विक आणि ते पैसे का घालवते सगळं मटक्यात अयो, म्हणजे असला बी नाद लागला बाई माझ्या नवऱ्याला ओय, लय बेकार रे. अगं सोन्या आता तुझं कसं व्हायचं तुझं लग्न यागं कसं करायचं तुझ्या बापाला असला नाद लागला अरे गे तू काय एवढा लागली माणूस गेल्यासारखी एवढू नको वाटो झाले आपण माणसाला कसला नाद लागलाय अगं आताशी ती अजून बा मोठी व्हायची मग लग्न व्हायचंय तूच लगेच एक काम कर आता बघ, आज तुझा वाढदिवस आहे ना लग्नाचा एक अहो, काम कर आप्पा, आज नाही उद्या पोरगी मोठी होईल की तुम्ही टेन्शन देऊन बसलाय मला अगं, कशाचा लग्नाचा वाढदिवस अरे मेला मी जायला आहे तुला तिकडे टेन्शन घेऊन लगेच तुला का तुझं लय अवघड आहे बरं तू एक काम कर आज संध्याकाळी काय मी जेवाय नाही तू तुला आप्पा हा. तुम्हाला हॉटेलला जेवण येणार का अगं हॉटेलला नाही का तुला जेवाय नेणार मी तरीच म्हणलं आप्पा काकांचा आज दिवस कुणीकडे उगवला तुम्ही आणि हॉटेलला येताय की इथं आमच्यातच इथं तुम्हालाच खायला भेट नाही आणि आमच्या मम्मीला चाललाय हॉटेलला घेऊन इथं दररोज येताय दररोज नाही पण आहे का नाही आमच्यात आठवड्यात नाही एकदा तरी येताच तुम्ही आणि नाही का नाही दिवसाचं आठवड्याचं खाऊन जाता एकदा ए सोने काय मी काय बकासूर बिकासूर आहे तवा बकासूर नाही बकासूर तरी बरा तुम्ही बकासूर पेक्षा अगं मोठा राक्षस तुझ्या आहे. रंगे तुझ्या पुरीला सांग जीभीला हात बिडा काय का नाही का गं? काय बी कशी म्हणते मी मोठ्या काय एवढं माणसाला खातो असं तेव्हा बोलतोय. मी एवढं खात असतो अगं थोडा अहो, आप्पा, असू द्या बरं जाऊ दे ऐक की. माझीच आहे ती. तू एक काम कर थोडं खातो नाही लय खाता
पर बका सुरगत. सोने अरे गप की. ए बाबा एक काम कर संध्याकाळी तू आपलं जेवाय ये जेवाय कुठे येऊ? जेवाय ये बघ एक काम कर मी पाटलाचं आमंत्रण सांगायला आलोय तुला. तरीच म्हणलं म्हणलं पाटलाचं आमंत्रण सांगणार तुम्ही. मला वाटलं कुठं हॉटेलला जेवायला अगं नेताय. हॉटेलला नाही हॉटेल नेन. ती तर नेतच नाही. आज माझी हॅपी अॅनिव्हर्सरी आहे. मला वाटलं तुम्ही काहीतरी हे करता. अगं पाटलाच्या तिकडे मस्तपैकी जेवायला आहे आणि संध्याकाळी ये. ए सोने तू बी ये नकाला चुरचुर चुरचुर करू तिथं गुलाबजामुन हे सगळं जेवायला या. मला सांगू दे आमंत्रण हो, येते. आप्पा लोकांचं काका, येतच मी नाही. तर पहिल्याच पंक्तीला बसणार पहिल्या. अगं तू बसणारच मला माहिती अशी तुझ्याच गेली पोरगी. बरं मी संध्याकाळी लवकर ये जरा. आप्पा काका थांबा की जेवाय काय हाय हो, सांगा. हाय की गुलाबजाम लाडे सगळं हे सगळं ये. हा, आता तर मी पहिल्याच पंक्ती. हा ये बस ए, जाऊ करून ये. बरं, हा, चालतंय ती तांदूळ नको सगळं वायाला घालू कोंबड्यांना. अहो, खाऊ द्या कोंबड्या. आप्पा काका हा. आणि मला का नाही 4 गुलाबजाम वाढायचं 2च्या जागी. नाही वाटतं की तू ये फक्त तुला दाखवतच निदान. हा अहो, आप्पा हा. जाऊ आपलं. जातो धरा ग कोंबड्यांना खावं तुम्ही. खा. दे ग सोने कोंबड्यांना खायला. बघते मी काहीतरी आता त्या माणसाकडे जावं लागल. मला वाड्यावर जावं लागल आता. पण सांगितलेलं खरंच असेल का काय? खरंच त्यांना मटक्याचा नाद लागला असेल काय? पण आज काय नाही सूक्ष्म मोक्ष मी लावतच असते आज. खरी आहे का नको? ओ पाटील, ओ पाटील, ओ पाटील, आमच्या ह्यांनी कुठे येतं? का करेंगे अशी का कडा करते? माझा नवरा कुठे? तुझा नवरा 4 दिवस कामावर नाही इथं. अयो, 4 दिवस झालं कामावर 4 नाही. दिवस कामावर नाही त्यो. आणि रोज मग डबा घेऊन येतात. कुठे जातात? आता मला काय माहिती त्या रांगेला लागला दुसरा नाद बघ. दुसरा नाद म्हणजे कसला नाद लागलाय? अरे त्यो पत्त्या खिसत बसतोय. अयो, तुम्ही बी मला तीच सांगताय वय. होय तर आता कसं करू पाटील मी? आता कसं करू तुला कसं सांगता येत नव्हतं का कुठं जातोय काय तुझा चौकशी करायला नको का? अहो पण रोज तुमच्या हिताच येतात ते डबा घेऊन. अगं 4 आणि दिवस पैसे बी घरात नीट व्यवस्थित देतात. तुम्ही म्हणताय 4 दिवस काम 4 दिवस कामावत नाही रंगे त्यो आला रंगे इथं. आता कसं करू? जाऊ द्या पाटील. मी बघ तू बघते. गावात कुठं तिथं पत्त्यावाच्या तुम्ही डावापाशी. पण खरं बोलताय ना मला? हो आज पत्त्याच खेळतोय त्यो इकडे काम ना मग कुठं जातोय त्यो? बर बर राहू द्या. पाटलीन बाई कुठे गेल्या? आता पाटलीन गेली ते आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणली ती तिला राखी बांधायची अजून तिकडच बांधते राखी. चांगलंय हो तुमचं. मग आता काय करते? माझा नवरा बघू द्या मला. पण तुम्ही मला आधी सांगायचं असतं त्या असल्या गोष्टी. ए चकुली ए चकुले, ए चकुली ए चकुले, अरे कोंडू थांबला मी हाका मारतोय की. चकुली चकुले. अरे कोंडूला का थांबला का तू? तुमच्या बरोबर मी बी आवाज देतो. ए चकुली ए चकुले, ए सोन्या आवाज यायला लागलाय सकाळ सकाळी एवढं. आणि आप्पा ए चकुली तुला पाठलाच तिकडं. पाटलाच्या इकडे मी नाही येणार आप्पा. मी नाही कुणाची भांडणं लावली. मी कुणाच्या मदत नसते कशात नसते. घर आणि मी तिकडे नदीला पुरी येऊ द्या. ते नदीच्या कडेची माणसं वाहून जाऊ द्या. तिकडे समुद्राच्या लाटा येऊ द्या. मुंबई वाहून जाऊ द्या. मला काही फरक पडत नाही. अख्खं आपलं गाव जोडू द्या. मला काही फरक पडत नाही. आणि मी रंगा काकीला काही सांगितलं नाही. रंगा काकीला कळ लावली नाही. पाटलीन काकाला सांगितलं नाही. ह्यांना तर काही सांगितलं नाही. तुम्हाला काही सांगितलं नाही. मी कुणाची भांडणं लावली नाही. ते गायबानं कुठे गेले मला काहीच माहित नाही. तर मला एक तर लय टेन्शन आहे. अरे तर छकुले आता पट्टा काय सुटला म्हणजे सुटतच जातोय वय. तुला जरा दम भीम जरा काय मी सांगतोय काय बोलतोय काय तू अख्खं नाही रे. तू काय गावाला गाव जाऊन टाकली अहो, बरं मग तू. आप्पा दमलंय की जाऊन मी. टाकली तो अजून काय एक गाव ठेवलं नाही तू सगळं जाळून परत. अजून एक गाव ठेवलं नाही. अरे कोंडूला का थांब केला का? ऐक तुला एक काम कर. अगं तुला पाटलाने कशाला बोलावलंय माहितीये का? कशाला? अगं जेवण आहे जेवण. जेवण मग जेवण आधी सांगायचं की आप्पा जेवाय बोलावले. जेवण हो. आम्हाला अरे कोंडू तुला सकाळपासून सांगतोयच केलं का? मी डोळा नाही तुम्हाला माहित नाही का? अरे तू चांगला डोनायला का? अरे पाटलाच्या घरी जेवण आहे आणि आधी संध्याकाळी मला 8 वाजता. सांगा आणि मग गावाला बोला. हो बाबा आहे बघ पाटलाच्या वाड्यावर जेवण आहे आणि संध्याकाळी 8 वाजता जेवण आहे. जेव्हा यायचंय ठीक आहे. हा. आणि जेव्हा संध्याकाळी 8 वाजता आणि यायचंय. आप्पा हा. जेवायला काय काय? गुलाबजामुन अयो मग तर मी येणारच जेवाय. आता खायला मला माहितीच ते सदना काय खादाडीच आहे तू. ए कोंडू चल तू. ए गोडू चल तू. आणि ए अरे, तू कोंडू चल तू. हा चल चल लवकर. तांब्या. आप्पा हा सोन्याला नेऊ नका जेवाय. मी येणार आहे. अगं छकुली तुला कसं कळत नाही त्या गाय बनायला माझा दूध गाडीला न्यायला आप्पा, लागेल. हा मी येणार आहे जेवाय सांगून ठेवते. जातो बघ तुझं बघ. आता पहिला नंबर मारला. ह्या बाबतीत मोहर लावत माग राहून चालत नाही. आला
जेवाय म्हणलं की पहिल्यांदा गिळा येणार. या 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 तुमचीच वाट. बरं पहिला लवकर नंबर लावला. कामाला म्हणलं की माग चल म्हणलं इकडे अजिबात येत नाही. अवे ह्या कामात मागं राहून चालत नाही. चालत नाही. बरोबर आहे की. बरं जा ती आचार्याला पण करू लाग. जा एवढा लवकर नंबर लावला तर बरं. का मला बोलावलं होतं मग आज लाका रो बाबा आमचा. आपण पण भारी नियोजन केलंय. सगळी माणसं बरोबर लावल्यात. गोट्याला लावला ना बरोबर कामाला लावला असेल. आपण डोकं एकदम सुपरच असतं. पण अजून वाट बघतो कोण कोण येतंय कोण कोण नाही. सगळ्याला सांगितलं. महत्वाचं बायकोला सांगितलं विषय मिटला. पाटील ओ पाटील यार काय वाढा लवकर चला जायचंय मला काम आहे. अरे तुझं डोकं फिरलं काय तुझं? तिकडं आचार्याकडे जा. इथं बसलाय वय म्हणजे अजून झालेच नाही वय. तू आचार्याच्याकडे जा काम कर लाग. का अजून जायला नाही लागलं वय काय? तिकडं आतल्या हॉलमध्ये सेलिब्रेशन आहे. बर बर हा जातो. आपण मला वेगळं सांगितलं तू होतं. आचार्यापाशी जा तिथं बघ. इथं आल्यावर काम लावलंय. डोक्याला खलेच करते ती. हे असलंच आहे ह्यांचं. इथं आला जेवायला वाढ मागतोय. चल कोण रुकूवर चल. बापू लका तुम्ही लका एवढं दोघं चाललाय कुठं? चाललोय हॉटेलला. हॉटेलला कशाला जाताय तुम्ही लका? मग कुठं जायचं? पाटलाच्या वाड्या पाटलाच्या वाड्याव काय आहे तिकडं? ए जेवणात लय बेत आहे सगळा. शाकाहारी गुलाबजामुन लय. शाकाहारी नाही चालत गुलाबजामुन डबल डबल. बापू हे पण आहे ना. आहे ना? आणि मग काय किती वाजता पण? 8 वाजता. नक्की ना? लवकर नाही तुम्ही तर- हॉटेलला जाऊ नका. पहिलं माघारी चला म्हटलं तरी. बर बर परत या तिथं. आणि गुलाबजाम शिल्लक राहिलेली ती मी घेणार आहे. आणि तुम्ही थोडं पण न्या. 8 वाजता चालूच आहे ना. हा, लगेच चालू. हा तुम्ही ह्यांना सांगताय मला कधी सांगणार? अरे कोंडूला का आता माझा फेस पडला तुला सकाळपासून सांगून. कधी सांगितलं रा आप्पा तुम्ही? अरे पाटलाच्या वाड्यावर जेवायला जायचे 8 वाजता जेवायचं. ते शाकाहारी तुला सांगितलं नाही का मी? नक्की माझ्याबद्दल काय ध्यानात नाही. तुझ्या ध्यानात तुम्ही काय राहते? सगळ्यांना सांगता अख्ख्या गावाला सांगताय. मी डॉन आहे या गावचा. अरे तू डोनच आहे माहिती आहे मला. बरं बापू ये संध्याकाळी लवकर. चालेल. जाऊ का आम्ही? ओके, चल धन्यवाद. कोंडू चल बाबा. हो. चला चला, चला चला नक्की या बरं चला. का? हो, नक्की. 100% चला. जायचंय हॉटेलला बिटेलला. इकडे हाय की चांगलं. मरू दे हॉटेलचं कॅन्सल करू. जाऊ आपलं गुलाबजाम खायला. जायचं का मग? जाऊया. ठीक आहे जाऊ मग. बसलायची इथं येऊ. हा बसलाय का तू? मग फुकटचं खाणार आता? खाणार की. आज सगळं नियोजन फुकटचं खाणार तू आता नुसतं. मग अरे तुम्ही बोलून तर द्याला का मला. पण मी आहे नाही तर नियोजनाला. काय नियोजन करतोय तू? पाटील कुठे इथं? पाटील आहे पुन्हा खटच नियोजन केलं. अरे नियोजन माझं खट असतं. आणि ऐक एक माणूस ठेवला नाही गावात. सगळ्याला आमंत्रण सांगितले जाडून. रस्त्याने भेटू आणि कुणी भेटू सगळ्याला सांगून टाकले मी. पहिला मान या डॉनचा आहे म्हणून तर सगळीकडे आमंत्रण गेली. अरे हे तरी लागा बाहेर ठेवून जा. अरे हे तर माझं डोकं दिवसभर डोकं खाल्लं या. अरे माणसा कोणचा लागा. बरं जाऊ दे. तुम्ही जावा. मी अख्ख्या जगाला माहितीये तांब्याबद्दल. तुझं लय मोठा आहे. चल, चला तुम्ही. बर मी इथं स्वागत आमच्या घरी सांगितलंय ना. सगळ्याला सांगितलंय मला काळजी आहे. तुला नसली काळजी तर मला रंगीची काळजी लाका, आहे. असं कसा बोलतोय लाका. सगळ्या सांगितलं कोण ठेवलं नाही. सगळं त्यानं सगळं स्वागत कर व्यवस्थित सगळं. हातात हात मिळवत जा असं जरा. अरे स्टँडर्ड आहे एकदम. काय स्टँडर्ड फिरणार. अगं छकुले बघ कशी पुढं पळती ही पुरगी. चल ग जरा. कुठे तारा चालली ग? सॉरी अगं थांब की व्हायचं आमच्यासाठी बी. कुठं चालली एवढं तोंड घेऊन जेवायला? अगं गैबाने तुला किती वेळा सांगितलंय की मला पण चल म्हणून घेऊन. काकू माझं आवरू दे म्हणून थांब म्हणलं होतं का नाही? लगेच चालली का तडा पुढे? सर तिथं गुलाबजामुन संपले असतं तर पुन्हा मी काय करायचं? चल की लवकर. अगं गुलाबजाम. चला लवकर गुलाबजामुन संपल्यावर मी तुला आणायला लावणार बरं का. लवकर चल. हा चला एखादाडे चल चला चला पटा तर भूक लागली एकतर. तुला कधी भूक लागत नाही ग. तू अख्या गावात फिरतच असते भूक भूक करत. हे आपण नियोजन केलं का नाही काय माहिती. 8 वाजता आले 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 आले. चला चला चला. गुलाबजामुन हो हाय की चल की आतमध्ये. चला आधी गुलाबजामुन द्या आधी. पप्पा मला का नाही 4 वाढायचं. तुझ्यासाठी तर सोने लय ठेवलं तू. चल चल. चला लवकर. अगं तू कशाला उभं राहिले? जा की आतमध्ये. घरचा रस्ता दिसला नाही का आज? येणारच होतो घरी. कधी आलो? किती वाजलेत? ऐक. शेवटी लोकांच्या इथं जेवायला आली मी. लोकांचं असलं तरी आपलंच आहे म्हणून समजायचं. मी इथं काम करतो का. हेच काम करताय तुम्हाला. घरचं आहे का काय? अगं भांडू नको का आज तरी जा तू. चल अगं चल ना ग. हो येते की. येते भीती काय इथं नाही. एक काम करा तुम्ही. काय करा माहितीये का? हा. पाटलाच्या तूप तुम्ही दिवस आणि रात्र हितच राहा. अगं, तुम्ही काय घरी येऊच नका. तुम्ही घरचं काय बघूच नका अजिबात. मी आहे की बघा. तू जा तर. गुलाबजाम संपत्याला का एवढं चांगलं. दत्तक राहावं हितच. तसलं कशाला बोलतील का. आपण नियोजन बरोबर केलं. बरोबर लावले कार्यक्रम. चला आता मी पण जातो आतमध्ये.
ते पाटील बिला काय एका खोप इकडं एवढ्या मोठ्या हॉलमध्ये जाऊन बसलंय तेव्हा पाटील कधी जाक्कल कधी यायची काय पाटील कळत नाही. पाटील हे कुठे ये लवकर काय हलवी पाटील ऐका की ते आचार्यापाशी कोण लावले तुम्ही? आचार्यापाशी ते काय काय बनायला लावलंय त्याला काय कळतं मिळतं काय तेव्हा कशाचं आता त्यांनी कारण नसताना एक बादली पाणी वाढवलं या. अरे कशाला त्याला आचार्याने सांगितलं कोण हान त्याला जाऊन आता तुम्ही हे उद्योग वाढवा लागला का? बरं जाऊ द्या अजून सगळं आलं नाही तुझी येते की आप्पा मला दम निघाला कधी लागले मला भूकंती सगळं नियोजन सगळं अरे सगळ्या एकदा माझा जीव जायला लागलाय पहिलं मला द्या बाकीचं राहू द्या. आणि बरं झालं बरं का कोंड्या तुझं तर काय मधीच काय तर निघतंय पाटील आणि रंग्याला बरं ते गेटला ठेवला तिकडं सगळा आतमध्ये गेला ओके मध्ये असू द्या नंतर बोलू आपण त्या विषयावरती. बरं एक 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 या 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 आणि बसलो इकडे सगळी एक एक या या बसा 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 कोण ठेवलं नाही आमंत्रणाचं फक्त खायला म्हणलं की सगळे येतात मला माहिती आहे की असं जाऊ द्या. हा कुठे जेवण अरे थांब केला का जिथं जाईल तिथं जाईल तिथं आहे थांबाला का लगेच काय दमच नाही करा थोडं 5-10 मिनिटं थांबा जरा. हे बघा सुनी आली या या अरे बसा लगेच गुलाबजाम थोडं 5-10 मिनिटं बसा की जरा. ए चकुली ती गुलाबजाम शिस्त्यात थांबा जरा. तेच ते मला सांगायचं होतं भिजत्यात जरा भिजू द्या आणि सोन्या तिथं आचार्यापाशी जाया थांब जरा. हिराग्याची काय खाती का नाही ए लय आहो तिने तर माझी सकाळी लाच काढली या सांगाय गेलो तर हा पाटील ऐका की आपला तर ते आलंय जवळ तेवढं रंगेला बोलून घेऊ माहित मध्ये जेवायला गेली सगळी बस त्याला मी येऊ का जाऊन त्यांना घेऊन मी घेऊन येतो त्यांना. पाहिजे तुला सांगतो कालवा करू नको माणसात कमी तुम्ही तुम्हाला घरी गेल्या बघते बसा बसा खाली. तू तर माझ्या आधी येऊन बसली का? नंबर लावलाय. खाली बस की तो इथं रंग्या खाली बसायला काय पटापट लवकर ना. ओ पाटील कशाला एवढा वेळ करताय बसा तुम्ही बी आणा जेवाय पटकीने घरी जाऊन माझ्या नवऱ्याकडे बघायचंय मला. तुम्ही का बसा जेवायला बसायचंय आता बाहेरून आलं आता काय जेवायच वाढताय ना. अरे थांब जरा तुला सगळं कळल. बिगून काय फाटलांचं बड्डी काय जर शांत बस कळणच की कशाला फुगन बिगन खरंच फाटलांचं बुटी यावं. अरे नाही रे का मग जरा सस्पेन्स ठेव केला काय ते कळणच की. पाटील आता करू घ्या आपण चालू होय ए रंगा आणि रंगे अरे उठा दोघं तुम्ही पाटील आम्ही का उठू पाटील ए उठा तुम्ही अरे रंग्या सगळं उठ बसायचं बस इथं दोघं जण बसा बसा या चला बसा अयो, बसा चला बसा बसा. काय आहे या हे रंगे ही तुझा लग्नाचा वाढदिवस अरे पट्ट्या साजरा करतोय काय तर आणि आमचा हल्ला हन हन बघा तुम्ही लग्नाचा वाढदिवस सुद्धा आप्पा साजरी करतोय. काय तो आणि ऐक की आपणच केलं नियोजन. बघा बरं रंगे आणि जेवणात बेत सुद्धा मीच केला या मला माहिती होतं आप्पा माझ्यासाठी तुम्ही आई करणार म्हणून. आणि हल्ला जाऊ दे तिकडं. आणि काय रंगे अग तू खुशाल म्हणते मी केलं तुला माहितीये का काय नक्की माहितीये का नक्की? अहो पाटील हे सगळं रंग्याच आहे का हे केलेलं? तुम्ही केलं. अगं 3 दिवस झाले याचा कुठला चाललं. अगं रंगे अगं 4 दिवस झालं शिव आम्हाला पाटलाला म्हणला घरी लग्नाचा वाढदिवस करायचा हॅपी अॅनिव्हर्सरी करायची तेव्हा मीच म्हणलं रंग्याला अरे रंग्या अरे घरी करण्यापेक्षा पाटील सुद्धा म्हणलं इथं मस्तपैकी करू आणि इथं पाटलाच्या आप्पा मला सकाळ तरी म्हणते तुम्ही विश का नाही केलं. ते सरप्राईज होतं आणि अजून एक एवढी जीवा भावाची माणसं असताना
घरी एकटा काय करण्याचं म्हणून चला म्हणलं पाटलांना करा नियोजन. खुशाल तू मान केली आणि काय होती बघ, कसं काय आहे का? माझा नवरा लय गुणाचा आहे आता आनंदात केक काप नाही की अगदी पत्त्या बित्त्या चांगला ना दे त्याला तुला काहीतरी आपलं ओय, अजून सुनी राहिली ना आपली. कसं अहो, नाही आप्पा, तुम्ही असं मला सांगितलंय घरी गेलं ह्यांचं काय खरं नव्हतं बघा. नाही ते हाणाय पाहिजे होतं पण जाऊ द्या तुम्ही आता नको. आता चांगले अजून तर लागा चांगलं सांग आता. बरं पाटील आता का वेळ कोणू उठा सगळे उठा या चालू अजून एक सरप्राईज. हा काय 1 मिनिट. हा आणि माहित आहे का आपल्या चायनाचं सुद्धा आज 1000 पूर्ण झाले तर म्हणून म्हणलं हे करू. हा चला 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 काय बाकी केक आता कशाला एवढा वेट करताय? चला, केक कापू. काय झालं अहो पाटील तुम्हाला माहिती का काय अरे सोन्या आता पहिला केक कापू. अहो थांबा इथं पाटील सांगतंय अयो गुलाबजाम ती माझ्या हातात पात्र सगळं पडलं आताच. अरे सोन्या जाऊ दे सगळं सांगते. अरे पहिला केक काप आता. हॅपी हो पाटील एक नंबर कार्यक्रम झाला, एक नंबर. अगं सोड की माणसाला देऊ दे केक सोड. आणि ऐका पाटील 1 मिनिट घ्या. आता एक काम करा आपलं हे झालंय तुमच्या लग्नाचा वाढदिवस झाला आणि आपलं 1K साजरं झालंय आणि एक काम करू आता पहिले हे जर बघायला का भाजी सांडली का सुका व्हायला खाय चला हे चला केक घ्या केक.